तर फ्रेंड हा का मी हे वांगे धुवून घ्यायला मीठ टाकून भरीत करायचे ह्याचं म्हणून. हा बघा वांगा असं कापलंय, सगळं बघितलंय मध्ये किडका आहे का, आणि हा का त्याला असा लसूण लावून घेतला आहे. हा बघा आपण आता ह्याला गॅसवर ठेवून घ्यायचं भाजून, मस्त भाजून निघते आता. बघा आपण दुसरं पण तसंच करून घेतलं आहे, कारण किडका बिडका असेल ना तर आपल्याला बघण्यासाठी हे पण भाजाय ठेवायचे. तर फ्रेंड आपले वांगे मस्तपैकी भाजायलेत. ह्यांच्यामध्ये मिरच्या टाकल्यात मी, हा बघा हे 2-3 मध्ये, आणि हा बघा हे ह्याच्यात लसूण पण टाकला आहे, आणि हा बघा असं मस्तपैकी भाजून घ्यायचं एकदम कडक 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 कडक, आणि मोठ्या भारी प्लेटीमध्ये काढून. आणि इथं घेतलं आहे अर्धं टमाटर. हा बघा खोलवर मध्ये पण भाजलं आहे कसं. फ्रेंड आपले वांगे बघून घ्या कसे भाजायला लागले ते एकदम मस्तपैकी कमी गॅसवर. तर हा बघा फ्रेंड आता आपण टमाटर पण टाकले भाजायला, आणि ओ माय गॉड हा बघा आपल्या मिरच्या ह्यापैकी भाजून निघाल्या. आता हा बघा लसूण, आणि आता हे हा बघा ह्याचं वरलं ना असं काढून घेणार आहे, दाखवते मला. तर हा का फ्रेंड असं सोलायचं, सगळं पैकी काढून घ्यायचं. हे एवढं काढलं आहे कारण माझ्याकडनं कॅमेरा धरायला. तर हा बघा फ्रेंड हे सगळं वरचं भाजलेलं काढून घेतलं आहे मी काळं काळं. हा बघा असा लसूण भाजला आहे, अशा मिरच्या भाजल्या त्याच्यात लसूण पण आहे, आणि हा बघा टमाटर पण सोलून घेतलं आहे पूर्णपणे बरं का. तुम्ही एकदा खाऊन बघा, एकदम नंबर 1. असा एकदम छोटा कांदा कापून घेतला. तेल टाकलं आहे फ्रेंड. मोहरी, जिरी, बारीक कापलेला कांदा, मोहरी तडकली म्हणून जिरी टाकली, जिरी लाल झाली म्हणून लगेच कांदा टाकून घेतला. आता कांदा गोल्डन झाला की लगेच आपण सगळं मिश्रण टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. मीठ टाकून दिलं, आणि कांद्याला एवढं काळं पण नाही करायची जरूर, कारण आपलं हे आहे भरीत, आमच्या गावाकडलं भरीत. कारण आम्ही तिखट खातात म्हणून थोडंसं लाल चटणी. लाल चटणी झाली ना सगळं टाकून घ्यायचं, आणि त्याला बघा आता कशी करते मी पूर्ण सगळं टाकून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि इथं मी तवा मोठा घेतला लोखंडाचा, तेही आपल्याला हलवायला हे यावं. आता आपल्याला भरीतसोबत काय करायचं आहे ना ते माहिती आहे आपल्याला. बघा आता तांबे घेऊन असं रगडायचं आहे, लसूण बी रगडून निघतो, आणि मिरची पण रगडून निघते. फ्रेंड आम्ही शेंगदाण्याचा कुटा पण टाकतात, हा का थोडा टाकायचा आहे मला थोडा. असं एकदा रगडलं ना हो का. सगळं बारीक निघलं हा का. हे तांब्यानं रगडून घ्यायचं, कारण आपण उकडीमध्ये जर वाटलं तर लगेच बारीक होत आहे ना, म्हणून
असं वाटून घ्यायचं. नंबर एकच आपलं भरीत झालंय. आणि कांदा लय जास्त भाजून पण नाही घ्यायचा. तुम्हाला मिरची पण दिसणार नाही आणि लसूण पण दिसणार नाही. तर हो का, तर या तुम्ही भरीत खायला फ्रेंड. बघा हे दाखवते. हा बघा फ्रेंड, मस्त वाफा चालल्या. तर फ्रेंड, आपल्याला ह्या तव्यामध्ये आपल्या भरीतलं आयरन पण भेटलं आणि आपल्यामध्ये ते आयरन जाणार, कारण की आपण बनवलं लोखंडाच्या तव्यात. म्हणून सांगायचं एक म्हणलं तर मी एक घास खाऊन बघितला. म्हणलो आपण पहिल्या बारच बनवायला लागला, कसं बनवलं आहे आणि कसं नाही. हा बघा, काय दिसतंय का फ्रेंड, ह्याच्यामध्ये मिरची मोठी दिसते का काय दिसतंय. आणि खरंच तुम्ही एकदा बनवून बघा अशी रेसिपी, म्हणताना अरे वा. तर ह्याला मी नाव देईन आमचं बीडकडलं भरीत. आमचं बीडला भरीत असं बनवतात. आमच्या बीडला असं भरीत बनवते. हा बघा, वाव. तुम्ही असं म्हणू नका काळं झालं आणि काय झालं. आपल्याला काळ्याहून घेणं देणं नाही, फक्त आपल्याला पाहिजे चव. तर चव बघून घ्या तुम्ही. आणि मी आता बंद करून काढून घेते. आता फायनली गॅस बंद करून टाकते आणि काढते. आता बघितलं का असं तर चाललंय कुठं कुठं हे. फ्रेंड, परत मी गॅस चालू केला. इथं हवा का एवढ्या भाकरी केल्या मी बाजरीच्या, आणि इथं आपल्या कडक मस्त. आणि इथं सकाळ मी शिमला बनवली होती. आम्हाला नाही आवडत कुणाला, पण तरी पण माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत ना, नेहमी काहीतरी देत राहतात, म्हणून ते करावं लागतं. तर फ्रेंड, तुम्हाला म्हणलं होतं ना मी जेवायला आता घेणार. तर हा बघा, ही आहे भरीत, ही आहे शिमला मिरची, हा आहे लिंबाचा खार, ही रातरची पात, आणि ही पण कांद्याची पात घेतली मी, आणि ही भाकर बाजरीची.